कलमनुरी तालुके के मालेगांव फाटा पर मंगलवार 25 मार्च को ईद मिलन कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम का आयोजन मालेगांव के तंटा मुक्ति अध्यक्ष अख्तर पठान तथा कांग्रेस पार्टी के हिंगोली जिला सोशल मीडिया अध्यक्ष साद पठान द्वारा किया गया। कार्यक्रम में हिंदू मुस्लिम एकता की मिसाल देखने को मिली, जहां सभी धर्मों के लोगों ने बड़ी संख्या में उपस्थित होकर एक दूसरे को ईद की मुबारकबाद दी और पारंपरिक शीरखुरमे का आनंद लिया। इस अवसर पर अब्दुल हफीज अब्दुल रहमान, जकी कुरैशी, सुधीर अप्पा सराफ, डॉक्टर सतीश पाचपुते, वसीम देशमुख, दिलीपराव देसाई, अब्दुल हफीज फारूकी, डॉक्टर रमेश शिंदे, साईनाथ जाधव, भगवान खंदारे, डॉक्टर दिलीप मस्के, नेहाल कुरैशी, भगवानराव शिंदे, अविनाश खांडेकर, सोपान बोंढारे, शिवाजी शिंदे, बाडू ससे, बाबूराव वानखेडे, तनवीर नाईक, राजू संगेकर, मोहम्मद परवेज, उमर फारूक शेख, एडवोकेट मोहम्मद इकबाल, फैसल खान, बबलू पठान, एहसान सिद्दीकी, एडवोकेट तुषार पवार, सादत पठान, राहुल घोड़गे, दत्ता भंवर, शेख अहमद सहित जिले भर के कई गणमान्य व्यक्ति व स्थानीय नागरिक बड़ी संख्या में उपस्थित रहे। इस मौके पर उपस्थित लोगों ने ईद की मुबारकबाद देते हुए शीरखुरमे का आनंद लिया, तो वहीं अख्तर पठान व सादत पठान ने कार्यक्रम में शामिल होने वाले सभी लोगों का आभार व्यक्त किया। हिंगोली टुडे के माध्यम से मैं सबसे पहले हिंगोली जिले के सभी समाज के सभी तमाम लोगों को ईद की मुबारकबाद देता हूं। और आज मालेगांव में हमारे कांग्रेस के एकनिष्ठ कार्यकर्ता अख्तर खां पठान की तरफ से जो तंटा मुक्ति के अध्यक्ष है, उनकी तरफ से जो आज ईद मिलाप का एक कार्यक्रम है, सभी धर्म के सभी समाज के लोगों के साथ जो आज ईद मिलन का कार्यक्रम इस छोटे से गांव में मनाया गया, उसके लिए मुबारकबाद देता हूं। और इसी माध्यम से हमारी राष्ट्र की भाईचारा और एकता बनी रहेगी, ऐसी उम्मीद रखता हूं। फिर से एक बार ईद मुबारक, धन्यवाद। आज इथे मालेगाव तालुका कळमनुरी येथे आमचे सहकारी आणि सामाजिक कार्यकर्ते अख्तर भाई आणि त्यांचे चिरंजीव साद पठान यांच्या वतीने ईद मिलन हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आणि सर्व एक भाईचारा वाढला पाहिजे, सर्व समाजामध्ये ऊठ बैस वाढली पाहिजे, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण या ईदच्या पवित्र सणाच्या माध्यमातून झाली पाहिजे, असा यांचं मला वाटतं हा तिसरं वर्ष चौथं वर्ष आहे। दरवर्षीप्रमाणे हे नियोजन करतात आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी आमंत्रित असतात, सर्व इथे येतात आणि एकमेकांच्या सुखदुःखांची चर्चा करणं, एकमेकांच्या सुखदुःखांच्या बाबतीमध्ये चर्चा करणं हा एक प्रमुख अजेंडा या माध्यमातून असतो। आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकच आहे की आपल्या देशामध्ये ही संस्कृती वाढली पाहिजे। जो दिवाळी असेल, ईद असेल किंवा कोणताही सण असेल, तो एका समाजापुरता मर्यादित न राहता त्या सणाचं महत्त्व हे सर्व समाज बांधवांमध्ये गेलं पाहिजे। आणि हेच खऱ्या अर्थानं भारताचं एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे। आज देशाचा हा सर्वात मोठा गुण आहे की बोली भाषा, वेगवेगळ्या बोली भाषा, खाद्य संस्कृती, त्याच पद्धतीने असणाऱ्या त्यांच्या धर्म, हे सर्व समजलं पाहिजे ना। जोपर्यंत तुम्ही एकमेकाशी बसणार नाही तर तुम्हाला काय कळणार आहे? तुम्ही एकमेकाच्या सुखदुःखामध्ये, एकमेकाच्या सणामध्ये जोपर्यंत जाणार नाही तर तोपर्यंत तुम्हाला त्या धर्माबद्दल आपुलकी आणि त्या धर्माबद्दल ज्ञानही मिळणार नाही। तर त्यामुळे तुमचं खरं मी तुमचं कौतुक करतो की या कार्यक्रमामध्ये आम्हालाही सहभागी करून घेणं आणि आम्हालाही या माध्यमातून नवीन विचार करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे मी आमचे अख्तरभाई यांना खरं मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्व गावकऱ्यांना या ठिकाणी मी मनापासून शुभेच्छा देतो। हिंदू मुस्लिम चा एकात्मतेचा म्हणून साजरा होणारा ईद, रमजान ईद हा कार्यक्रम आज आमचे सोशल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष साद पठान तसेच त्यांचे आमचे जुने काँग्रेस नेते अख्तर भाई पठान यांच्या निवासस्थानी साजरा होत आहे। त्या निमित्ताने आम्ही सर्वजण, आमच्या ताई असतील, सर्व आमचे युवक काँग्रेसचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांना आम्ही या रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या। आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अख्तर भाई, तंटा मुक्ती अध्यक्ष माळेगाव यांच्या निवासस्थानी दरवर्षी ते एक हिंदू मुस्लिम एकत्र येण्यासाठी हा तो खूप चांगल्या प्रकारे प्रोग्राम ठेवतात
आणि त्यानिमित्त आम्हाला ईदीच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि एकत्रित भावना राहण्यासाठी हा एक सुंदर त्यांचा उपक्रम असतोच आणि ते सर्वांना घेऊन चालतात. त्यामुळे आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना ईदची खूप खूप शुभेच्छा. आणि सोशल मीडियाचे नवीन झालेले नवीन अध्यक्ष त्यांना सुद्धा आमच्या हिंदू भावनाकडून किंवा आमच्या सर्व महिलांकडून त्यांना एकदा खूप खूप शुभेच्छा देते. आणि त्यांनी आम्हाला ईदला बोलवलं, शिरखुर्मा त्यांनी खायला दिला, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आणि त्यांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा. सबको मेरी तरफ से अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। असल में आज इन खुशी के मौके पर ईद मिलाद का कार्यक्रम रखा गया है और हमारे जितने भी हिंदू भाई है, हमारे मुस्लिम भाई हैं, इनको सबको एक जगह पर बुलाकर और ये सब खुशी का इजहार करते हैं। तहे दिल से हम सबका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। और एक रास्ता है एक भाईचारे का, एक मोहब्बत का, कि हम हिंदू मुस्लिम सब एक साथ में रहते हैं। और असल में हमारा जो मालेगांव गाँव है एक देहात है, लेकिन हमारे अतराफ में पूरे हमारे हिंदू भाई है और मुस्लिम भाई सब जो है हम हिल मिल के रहते हैं। और हम सबको हमारे यहाँ से एक ही इशारा देना चाहते हैं कि एकता का हम सबको संदेश देते हैं कि इसी तरह हम सब हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई हम सब एक साथ में रहेंगे। इसी एतबार से हमने कार्यक्रम रखे हैं। मैं सब लोगों का और हमारे जितने मेहमान खुशी से है, हमारे बस्ती वाले, हमारे गाँव वाले, इनका सबका मैं शुक्रिया अदा करता हूँ।